मनोज जरांगे पाटलांनी ज्या मागण्या मान्यच होऊ शकतात, मान्य होणाऱ्या सगळ्या झाल्या. ज्यांचे प्राण गेले या आंदोलनामध्ये, कोणी आत्महत्या केली असेल, कोणी ऍक्सिडेंटमध्ये गेला असेल, पोलीस माराने वगैरे कोणी गेलं नाही, पण निघालो मोर्चाला, ऍक्सिडेंट झालो, मोर्चात आहे, हार्ट अटॅक आला, इथपर्यंतच्या सगळ्या डेथला त्या आंदोलनामधल्या डेथ आहेत, आंदोलनामध्ये मृत्यू समावेश सगळ्यांच्या घरी 10-10 लाख रुपयाची नुकसान भरपाई पोहोचली, एकही राहिलेलं नाही. त्यातले 9 जण सोडले तर सगळ्यांच्या घरच्या कोणाला नोकरीत घेतलं. 9 पण का राहिलंय, त्यांच्या बाजूने काही अडचण, घरामध्ये वाद आहे की कोणी नोकरी पकडायची असून काही डॉक्युमेंट्समध्ये कमतरता. तर अशा ज्या मागण्या असतात किंवा कुणबी नोंद मराठवाड्यामध्ये लवकर सापडत नाही, तर सरकारने निवृत्त न्यायाधीश शिंदेची समिती करून डॉक्युमेंटची संख्या वाढवून एकदम 23 डॉक्युमेंट होतं. तर हे काय का आहे, जसं आपण वोटिंगला जातो ना 14 डॉक्युमेंट असतात, अरे बँक पासबुक तरी आहे का, आहे, चला वोटिंग कर. तसं 23 डॉक्युमेंट पर्यंत नेल्यामुळे 58 लाख नोंदी सापडल्या. आणि मराठवाड्यामध्ये नोंदी कमी सापडायच्या, तर मराठवाड्यामध्ये सुद्धा 10 लाखापेक्षा जास्त नोंदी सापडल्या. एक नोंद ही सरासरी 10 नवीन दाखले क्रिएट करते. मला मिळालं, माझ्या मुलाला मिळालं, माझ्या मुलीला मिळालं, माझ्या पुतण्याला मिळालं, माझ्या भाच्याला मिळत नाही, कारण मग ती बहीण लग्न होऊन दुसरीकडे गेली. आता देशाचा कायदा आहे की आपल्याला जातीची नोंद ही वडिलांकडून काढावी लागते. आता जर तुम्ही म्हणाला की ती लग्न होऊन ज्या घरी गेली, त्या घरी त्या लग्न होऊन जाताना ती कुणबी असेल तर ती त्या नवीन घरी कुठली जात असेल ती कुणबी जाते. पण ती समजा कुणबी घरामध्ये लग्न होऊन गेली, मात्र तिला कुणबी होणार असं नाही म्हणताय. का भाट्ट झालंय आणि का हे सगळं लांबवणं झालंय मला हे कळत नाही. त्यामुळे जी कुठली कायद्याच्या चौकटीत बसणारी मागणी असेल, 58 लाख दाखले नव्याने क्रिएट केले सरकारने, त्यातल्या 58 लाख नोंदी सापडल्या, 10 लाख लोकांनी सर्टिफिकेट घेतली, मल्टिप्लाय बाय 10 1 कोटी दाखले निघाले. तरी सरसकट मराठ्यांना कुणबी करा अशी प्रोव्हिजन नाही, कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने एका निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की अशी एखादी कास्ट ही अख्खीच्या अख्खी आपल्याला त्या कास्टमधलं 99% लोकांना सर्टिफिकेट, पण नोंद सापडली गेल्या. अख्खी कास्ट कन्वर्ट करणं हे कुठल्याही कायद्यात बसणार नाही, टिकणार नाही. अशी खूप गोष्टी मान्य झाल्या. आता मी काल एक गोष्ट लगेच, माझा स्पीड इतकं भयंकर आहे की ज्यावेळेला 3 सप्टेंबरला या वर्षीची ऍडमिशनची लास्ट डेट, नियम असा आहे की ऍडमिशनच्या वेळेलाच कास्ट सर्टिफिकेट नाही, कास्ट व्हेरिफिकेशन लागतं, वेळ लागतोय. हे 6 महिन्याचा एक्सटेंड. गेल्या वर्षीच्या मुलांना पहिलं 6 महिने दिलं, मग 3 महिने दिलं, मग 3 महिने दिलं, म्हणजे वर्षभर दिलं. आता नव्याने ऍडमिशन मिळालं 6 महिने दिलं. तेवढ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपची मुलं अक्षरशः मला गाडीत प्रत्येक 2 मिनिटात तो फोन अटेंड करतोय, चौकशी केली तर ती फाईल पण सोमवारी होते. म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, SC-BC, EWS सगळ्यांना आता कास्ट सर्टिफिकेट दिलं आणि टोकन मिळवलं की ऍडमिशन मिळणार आणि 6 महिन्यामध्ये व्हेरिफिकेशन. आता अशा प्रॅक्टिकल डिमांड आणा ना बाबा तुम्ही, ते आपण मान्य करू. पण तुम्ही असं म्हणणार की नाही सरसकट मराठ्यांना कुणबी केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. लोकशाहीमध्ये काही म्हणायलाही परवानगी आणि काही करायलाही परवानगी आहे. तुम्ही मुंबई सोडणार नाही, तुम्ही मुंबई सोडणार नाही म्हणाला तर काय तुम्हाला जबरदस्तीने सरकार अटक करणं वगैरे करणार नाही. पण न्यायालयाने पण निर्णय दिला की तुम्हाला मुंबईमध्ये इतकी त्याला म्हणा की दिवसाचे 24 तास धावणारी मुंबई ही अशी डिस्टर्ब करता येणार नाही. तुम्ही हवं तर नवी मुंबईत बसा. तर तुम्ही काय ऐकलं नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयाने ते स्वतःही चळवळीतले असल्यामुळे परवानगी दिली की चला एक दिवस चला आतमध्ये. आता 1 दिवस झाला, तुम्ही प्रातिनिधिक उपोषण केलं, तुमचं म्हणणं मांडलं. आता मात्र तुम्ही याच्यामध्ये व्यावहारिक मागण्यांवर बोलून बाकीचं सगळं संपवावं लागेल. मी कालही म्हटलं की मुंबईतल्या सर्वसामान्य माणसाला काय दोष, मी मुंबईकर आहे, दोन्ही आई वडील माझे मी काम करतो. माझी बहीण त्या बीटीला सेंट जोसेफ नर्स होती, काल रिटायर झाली. पण त्या माझ्या ताईने ती राहते बिचारी ह्याला वाशीमध्ये, तर तिथे जायचं कसं, रेल्वे स्टेशनवर बीटीच्या आत जायला जागा नाहीये, बीटी स्टेशनच्या बाहेर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचा काय दोष आहे, त्याला तुम्ही काय अडचणी जाते. तर मला म्हणणे मनोज जरांगेने अपील केलं की बा मुंबईकरांना त्रास देऊ नका, मुंबईकरांना अडचण निर्माण करू नका. कोण ऐकताय, इतक्या मोठ्या संख्येने लोक आले, कोण ऐकताय. अशा आंदोलनाचा एक मोठा प्रॉब्लेम हा असतो की उद्या समजा मान्य झाली एखादी गोष्ट मोठी आणि मनोज जरांगे ठरवलं की आता आपण चला बॅक टू बॅक घरी जाऊ, तर लोक ऐकतील की नाही शंकाच आहे, कारण प्रत्येकाला त्याच्या अँगलने मान्य होणं हवं. ओके दादा.